प्रभू येशूच्या नावामध्ये सर्व ख्रिस्ती बंधू भगिनींना ख्रिस्तात प्रीतीचा सलाम. ह्या वेळेला आपण वचन पाहू. मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्याय, वचन 43 आणि 44. मार्क 10 वचन 43 आणि 44. परंतु तुमची गोष्ट तशी नाही, तर जो तुम्हामध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे, आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे. देव वचनावर आशीर्वाद देव. ह्यावेळेला आपण प्रार्थना करू. पवित्र परमेश्वर पिता, तुझी स्तुती करतो, तुझं गौरव करतो, तुला धन्यवाद देतो, तुला मान सन्मान देतो. प्रभू, आम्हाला सांभाळलं, वचनामध्ये आणलं, उपकार मानतो. त्यावेळेमध्ये आम्हाला वचन समजण्यास सहाय्य कर. पवित्र आत्म्याची संगती दे. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. जो तुमच्यामध्ये मोठा बहु पाहतो त्याने सेवक झाले पाहिजे, त्याने सेवा केली पाहिजे, त्याने प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुकरण केलं पाहिजे, त्याने प्रभूच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत, तो प्रभूच्या आज्ञांमध्ये चालला पाहिजे, प्रभूच्या एक एक शब्दाला त्यांनी स्वीकारलं पाहिजे. आणि जो कोणी पहिल्या जागेचा मान सन्मान ज्याला हवा आहे त्याने सुद्धा सेवकच झालं पाहिजे. पहिली जागा प्राप्त करण्यासाठी आमच्यामध्ये खूप मोठी धडपड चाललेली असते. पहिली जागा म्हणजे सगळ्यांना माहिती, पहिली जागा कुठे असते? मान सन्मानाची जागा, ज्या ठिकाणी प्रशंसा होईल ती जागा, ज्या ठिकाणी सगळे लोक आपल्याला पाहतील ती जागा. अशा जागी सगळे लोक धडपड करीत असतात आणि सगळे लोक धावपळ पण करीत असतात. विशेष करून आजच्या काळामध्ये तरी ही पद्धत खूपच वाढलेली आहे. पण प्रभूचं वचन काय म्हणतं? तुम्हाला मोठं व्हायचं आहे ख्रिस्ती समाजामध्ये, ख्रिस्ती संगतीमध्ये, किंवा तुम्हाला पहिलं व्हायचं आहे तर तुम्हाला सेवक बनावं लागेल. आमची सेवक बनण्याची तयारी नाही आहे, आमची चालक बनण्याची तयारी असते, आमची लिडिंग करायची तयारी असते. आम्हाला लीडर म्हणून नाव पुकारलं जावं आमचं, अशी आमची अपेक्षा असते. आम्हाला ख्रिस्ती पुढारी म्हटलं जावं अशी आमची अपेक्षा असते. पण प्रभू म्हणतो नाही, तुम्हाला सेवा करावी लागेल, सेवकासारखं वागावं लागेल, तर तुम्ही मोठे. जगात तुम्ही लहान सेवक, तर स्वर्गात तुम्ही मोठे. पण आपल्याला स्वर्गाच्या राज्याची आपण विचार नाही करत. स्वर्गाच्या राज्यामध्ये आम्हाला काही जागा मिळणार आहे, स्वर्गाच्या राज्यामध्ये आम्हाला कोणता मान सन्मान मिळणार आहे, या गोष्टींचा आम्हाला काहीच विचार नाही आहे. आम्ही जगामध्ये असताना आम्ही मोठेपणासाठी झटतो. मी सर्वत्र पाहतो, सर्वत्र आराधनेच्या ठिकाणी, कन्व्हेन्शनच्या ठिकाणी, भक्तीमध्ये, प्रार्थनेमध्ये, उपास मीटिंगमध्ये सेवा करायला खूप लोक कमी आहेत. सेवा करण्याची इच्छा कोणाचीच नाही आहे. कदाचित काही लोकांना राग येईल. व्यवस्थित ऐकून घ्या. वचन काय म्हणतं ते पण पाहून घ्या. प्रभूची इच्छा काय ते पाहून घ्या. आमच्याबद्दल आम्हाला सेवा करण्यासाठी प्रभूने बोलावलं आहे. मोठं व्हायचं असेल, पहिलं व्हायचं असेल तर सेवक बनावं लागेल, अन्यथा नाही. ही प्रभूची आज्ञा आहे, ही माझी आज्ञा नाही आहे. वचनाला पडताळून पहा. वचन काय म्हणतं ते पहिली शोधून पहा. आणि आम्हाला वचनाप्रमाणे चालायचं आहे. जगाच्या पद्धतीप्रमाणे, जगाच्या शिक्षणाप्रमाणे, फिलॉसॉफीप्रमाणे, लॉजिकप्रमाणे, तर्कवितर्काप्रमाणे आम्हाला जगायचं नाही आहे. आम्हाला प्रभूच्या वचनाप्रमाणे चालायचं आहे. प्रभू काय शिकवतो तसं आम्हाला वागायचं आहे, ते ऐकायचं आहे आम्हाला. आणि मी तरी ऐकणार. ह्यावेळेला आपण प्रार्थना करू. परमपिता, वचनाचा अर्थ आम्हाला अधिक समजावा अशी कृपादृष्टी कर. ह्यावेळेला आमची प्रार्थना ऐकत आहेस, आभार मानतो. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. देव आप सर्वांना आशीर्वाद देव. आमेन.